नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5 इंचाची, गळा रुंदी घेतली 2.25 इंच आणि शोल्डर घेतले 5.25 इंच। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर देऊन मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 3.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा छान असा आकार। आणि मैत्रिणींनो, आपण ही उंची आणि घडी जी घेतली ती तुम्ही तुमच्या मापानुसार घ्यायची आहे आणि फक्त डिझाईनवरती फोकस करायचा की डिझाईन कशी बनवली ते। बघा, इथे आपण मागच्या मोंड्याचा आकार जो आहे तो कट करून घेतला। त्याच्यानंतर इथे आपण कॅनव्हास घेतला, त्याची डबल घडी केली, बंद बाजूकडे करून त्याला पिन लावून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपण पिन लावली। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष अशी मारून घ्यायची। बघा, याप्रमाणे सेंटरला रेष मारून घ्यायची म्हणजे आपल्याला पूर्ण आकार तयार करता येतो। बघा, पुन्हा घडी केली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घेतला। त्याच्यानंतर रेषेच्या बाहेर आपल्याला 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून। छान असा गळा आपला तयार झाला। आता घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर पीस ओपन करायचा, अस्तरही त्याच्यावरती ओपन करून ठेवायचं आणि इथे आपलं सेंटर काढायचं राहिलं तो आपण सेंटर काढून घेतला आणि कॅनव्हासचा आणि अस्तरचं सेंटर असं मॅच करून तिथे पिन लावून घ्यायची। खाली सुद्धा इथे बघून घ्यायचं सेंटरला सेंटर आणि पिन लावायची। जी रेषा मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित शिलाई मारायची म्हणजे कुठेही आपला जो गळ्याचा आकार आहे तो चुकणार नाही। बघा, शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जो मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। साधारण 1/2 इंच अंतर सोडून आणि बाकीचं आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर ते कट करून घ्यायचं। नंतर इथे असे छोटे छोटे कट मारायचे, त्याच्याने आपल्याला आहे ना अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करायला मदत होते। बघा, याप्रमाणे आपल्याला हे फोल्ड करायचं असं मध्ये आणि वरतून द्यायची आपल्याला छान अशी दाबटीप। दाबटीप देताना सुद्धा अगदी सावकाश आणि व्यवस्थित द्यायची म्हणजे गळा जो आहे तो आपला परफेक्ट असं तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशा छान छान डिझाईन रोज बघत चला। डिझाईन पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करा। बघा, आता पूर्ण गळ्यावरती ही दाबटीप दिली की आपला गळा सुंदर असा तयार होईल। बघा, दाबटीप देऊन झाली की आता कपड्याला पलटी मारायची आणि अस्तर पूर्ण आपल्याला सगळीकडनं जॉईन करून घ्यायचं। बघा, एकदम व्यवस्थित असं जॉईंट करायचं आहे म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे। जो उरलेला कपडा दिसतोय आता तो सगळा एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ना ती छान येते। कपडा कट करून झाल्यानंतर आपल्याला इथे टक्स मारायचे आहेत। खाली अर्धा इंच आणि वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। लगेच पट्टी घ्यायची आणि आपल्याला कमरेला पट्टी लावायची म्हणून त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि वरतून अशी कपड्यावरती ठेवून सिंपल अशी शिलाई मारून घ्यायची। सेंटरला आलं की मध्ये एक चुनी टाकायची पट्टीला। आता द्यायची पट्टीला दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। छान असा गळा आपला तयार झाला। आता आपण हे घेतलं कॉन्ट्रास्ट कपडा, तर आपल्याला इथे पोटली बटन बनवायची। त्याच्यासाठी बघा, आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे जे साड्यांमध्ये आपल्या हे निघतं ना, फोम निघतो तो घ्यायचा आहे आणि आपल्याला जितकं मोठं छोटं पोटली बटन पाहिजे तितकं घेऊन कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि मॅचिंग दोऱ्याने ते पॅक करायचं। बघा, ह्याप्रमाणे अगदी छान सोपं, जास्त खर्च न करता छान असे आपण पोटली बटन बनवणार आहे।
तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे पोटली बटन आणि डिझाईनही खूप सुंदर अशी दिसते। तर बघा हा उरलेला जो कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे आणि हे बटन आपण आता बनवून घेतलेले आहेत। हे आपल्याला गळ्यावरती असे लावून घ्यायचे। मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा ह्याप्रमाणे इथे आपलं एक बटन बाहेर आलं तर आपण ते पुन्हा काढून आणि पुन्हा नीट लावून घ्यायचं आहे। जर आपण तसंच ठेवलं तर ते ब्लाऊजची फिनिशिंग बिघडून जाईल, म्हणून आपण ते व्यवस्थित करून आणि मगच पुढची डिझाईन आपल्याला पूर्ण करायची। तर बघा हे बटन आपले लावून झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण दुसरा आणखी तोच कॉन्ट्रास्ट कपडा घेऊन 3 इंच रुंदीची पट्टी घेतली आणि तिला अशा आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत दोघं बाजूने। बघा ह्याप्रमाणे आपल्याला ही दोघं बाजूने अशा चुन्या टाकून घेतल्या की छान अशी आपली डिझाईन ती तयार होणार आहे। शिलाईच्या बाहेर जर कपडा एक्स्ट्रा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे। बघा याप्रमाणे आपण हे कट करून घेतलं आणि छान अशी आपली ही फ्रिल तयार झाली। तर इथे आपल्याला ती लावून घ्यायची। तर काय करायचं, आधी पिना लावून ॲडजस्ट करून घ्यायचं व्यवस्थित आणि मगच त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा आता दोघं साईडने आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून शिलाई मारायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असे छान छान डिझाईन रोज बघत चला। डिझाईन पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि इन्स्टावरती सुद्धा आपलं हे आहे सखी लेडीज टेलर नावाचंच आहे ना, त्याला सुद्धा आपल्याला फॉलो करायचं आहे। तर ते फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन नवीन डिझाईन बघायला मिळतील। बघा आता ह्या पूर्ण गळ्यावरती जी आहे ना आपल्याला लेस लावून घ्यायची। तर तुम्ही इथे कोणत्याही कलरची लेस वापरू शकता। तर मी इथे गोल्डन कलरचीच लेस वापरणार आहे, तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लावली तरी चालेल। अगदी सावकाश लेस लावून घ्यायची। ही आपल्याला दोघं बाजूनी लेसला शिलाई मारायची आहे, म्हणून काय करायचं तर एक साईडने आधी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या साईडने शिलाई मारायची, म्हणजे काय होईल लेस अशी परफेक्ट अशी बसते। आता इथे जी डिझाईन आपण लावली ना तिथे सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची। इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारायची लेसला, म्हणून आधी एक साईडने मारून घ्यायची शिलाई आणि नंतर पुन्हा दुसऱ्या साईडला शिलाई मारायची। अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले मैत्रिणींनो, डिझाईन कशी बनवायची ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि छान अशा ब्लाऊजला तुम्ही सुद्धा ही डिझाईन करा, म्हणजे तुमचं सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर असा दिसणार आहे। इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। बघा ह्याप्रमाणे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि आता बनवायचे आपल्याला सुंदर असे लटकन। लटकनला आपल्याला 3 बाय 3चा असा चौकोनी तुकडा घ्यायचा आहे। त्याचा असं त्रिकोणमध्ये शिवून घ्या किंवा जसं म्हणजे पकडला त्रिकोण तरी चालेल आणि ह्याप्रमाणे त्याच्यात नॉट ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आणि ह्याप्रमाणे आपलं हे लटकन तयार होतं। दुसरं लटकन सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। आता गळ्याच्या बाजूने वरतून खाली 2.5 इंच मोजून आपल्याला हे लटकन लावून घ्यायचे। आता नॉट बांधून बघूया आपली ब्लाऊज डिझाईन कशी झाली ते। मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही बघा सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन झाली तयार।
वाटली आपली ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.